कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। देवगड तालुक्यातील आरे गणपतीची वाडी येथे इयत्ता 4थी पर्यंत प्राथमिक शाळा आहे। हा परिसर दुर्गम असून सद्यस्थितीत या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या शाळेला शिक्षक मिळावा यासाठी आरे ग्रामपंचायतीच्या वतीने देवगड गट शिक्षण अधिकारी यांना लेखी निवेदन देखील दिले होते। शाळेत शिकणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। संबंधित विभागाने याची दखल घेऊन या शाळेवरती तात्काळ शिक्षक नियुक्त करून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे अशा प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य सुनील खरात यांनी व्यक्त केल्या आहेत। चंद्र खरात ही माझी मुलगी आहे, स्वरा सुनील खरात। ह्या शाळेमध्ये ही शाळा चालू व्हायला पाहिजे, कारण की इकडे गेलं तर डोबवाडीला 3-3.5 किलोमीटर आहे। आरे देवीचीला गेलो तर एक साधारण 4.5 किलोमीटर आहे। तशी नालमुळे इथं गबारवाडी असल्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही आणि चलून जाऊ शकत नाही। आम्ही जर तिकडे पोचवायला गेलो तर ह्यांच्या मागूनच जाणार, कारण की आम्ही मजुरी करणारा माणूस स्वतः आम्ही। तर तसंच कशी ही शाळा चालू जाईल तर बरं होईल। आम्ही त्याप्रमाणे आम्ही पंचायत समितीला गेलो होतो। मी स्वतः सदस्य आहे ग्रामपंचायतीचा। तसेच माझी पंचायत समितीचे सदस्य अजित कांबळे होते, बंटी चटे होते, तसेच महेश पाटोळे होते, सत्यवान पाटोळे होते, तसेच नितीन कुकुम होते। आणि ह्या शाळेला आमचे काका म्हणून विठ्ठल खरात यांनी पण भरपूर त्यांनी दखल घेतलेली आहे। तेच काय झाले, गेल्या जुलैपासून ही शाळा बंद, म्हणजे इथला शिक्षक गेला, ह्या मुलीचं वर्ष भरत नव्हती म्हणून 2-3 महिने काहीतरी कमी होते, म्हणून तो शिक्षक इथली बदली करून गेला तो आपला। आणि तसेच ती शाळा मग बंद पडली। तर पण आमदार साहेब, मला एवढी कळकळीची विनंती आहे, आमदार साहेब ही शाळा चालू करतील अशी त्यांच्याकडे मला कळकळीची विनंती आहे।